श्री स्वामी समर्थ. 14 मे रोजी रवी वृषभ राशीमध्ये तर 19 मे रोजी शुक्र वृषभ राशीमध्ये जाणार आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. 14 मे रोजी रवी वृषभ राशीत जाणार आहे. गुरु बरोबर रवी असणार आहे. मेष राशीला शुभ फलदायी आहे. नोकरी पेशात जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळेल. तुम्ही तुमचा जॉब चेंज करू शकता. नवीन इंटरव्ह्यू फेस कराल. नोकरीमध्ये इन्कम वाढेल. तुमच्या कारोबारात तुम्हाला रेकग्नायझेशन मिळेल. प्रमोशन होईल. जे राहिलेले पेमेंट्स असतील तेही पूर्ण होतील. जे तुमचे धन अडकलेले आहे ते तुम्हाला परत मिळेल. शेअर इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट केला असेल तर इन फ्युचर तुम्हाला प्रॉफिट होईल. या सप्ताहात तुमचे जुने मित्र भेटतील. तुमच्या व्यापारात वाढ होईल. नवीन व्यक्ती तुमच्या संपर्कात येतील. तुमच्या ओळखी वाढतील. तुमच्या परिवारात एखादे मंगल कार्य घडेल. लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे रिलेशन चांगले राहतील. वैवाहिक जीवन सुखद असेल. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमची वाणी मधुर ठेवा. तुम्हाला संधिवात, BP, हाय शुगर लेवल असे आजार होण्याची शक्यता आहे. उपाय: कच्च्या दुधात 1 चमचा तूप घालून शिवपिंडीवर वाहणे आणि गोशाळेत गाईला गुळाचा चुरा खाऊ घालणे. वृषभ. या सप्ताहात तुमचे गैरसमज होतील. तुमच्या बोलण्याने समोरच्यांना मिसअंडरस्टँडिंग्स होतील. पण तुम्ही उगाच आर्ग्युमेंट करू नका, नाहीतर वादविवाद होतील. तुमची लॉंग जर्नी होईल. जे बऱ्याच दिवसांपासून विदेशी फिरायला जायचे प्लॅनिंग करत आहेत किंवा जे स्टुडंट विदेशी शिकायला जात आहेत, तसेच जे लोक वाइंडअप करून विदेशी राहायला जाण्याच्या प्रयत्नात आहेत, तर या सर्वांचे डॉक्युमेंटेशन क्लिअर होतील. या सप्ताहात तुमचे प्लॅन्स पूर्ण होणार नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात ऑथॉरिटी वाढेल. कामकाजामध्ये ॲव्हेन्यू वाढतील. तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढतील. तुमची विशिष्ट अशी ऊर्जा वाढेल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला क्वालिटी टाईम देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमच्यामध्ये मतभेद होतील. तुमची नातीसंबंधी बिघडतील. वैवाहिक जीवनात मिसअंडरस्टँडिंग्स होतील. तुमचे जे प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट होणार नाही, पण तुम्हाला धन लाभ उत्तम होईल. या सप्ताहात डोकेदुखी, पचनशक्ती बिघडेल. आरोग्याची काळजी घ्यावी. उपाय: कॉटनच्या धाग्याला हळदीच्या पाण्यात भिजवून पिंपळाच्या झाडाभोवती गुंडाळणे, पण गाठ मारू नये. मिथुन. या सप्ताहाची सुरुवात तुमच्या एक्सपेन्सेसपासून होईल. त्यामुळे पीस ऑफ माइंड खराब होईल. नोकरी पेशामध्ये नोकरीवाल्यांची ट्रान्सफर होईल, पण ती ट्रान्सफर मनासारखी नसेल. तुम्ही कामात एवढे बिझी व्हाल की कामात क्वालिटी नसेल आणि त्यामुळे कार्यक्षेत्रात तुमचे रिलेशन्स बिघडतील. जे सेल्स मार्केटिंगमध्ये आहेत तसेच प्रोग्रामर आहेत यांचे टार्गेट पूर्ण होणार नाही. तुमच्या घरातील सिनियर मेंबर्सच्या तब्येतीची काळजी घ्यावी. तुमचे एक्सपेन्सेस तुमच्या घराच्या भिंती, फरशी, प्लंबिंग इत्यादीवर खर्च होईल. पैतृक संपत्तीवर वादविवाद होतील. तुमचे लीगली डॉक्युमेंटेशन साईन होणार नाही. लव्ह लाईफमध्ये तुमचे पार्टनर नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नोकरी मिळेल. आरोग्य सामान्य राहील. उपाय: मधाची, काचेची किंवा प्लास्टिकची बाटली तुम्ही जिथे झोपता तिथे जवळ ठेवणे आणि
सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवर पिवळे फूल वाहणे. कर्क, या सप्ताहात शनीच्या कोपापासून मुक्तता मिळेल. तुम्ही स्वतःचे लॉजिक वापराल व खूप काही चेंज कराल, जेणेकरून तुमचे बॉस किंवा तुमचे सिनियर तुमच्यावर खुश असतील. इम्पॉर्टंट व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील. त्यांचा सल्ला तुम्हाला व्हॅल्युएबल वाटेल. नोकरीमध्ये इम्प्रूव्हमेंट कराल. इन्कम सोर्स वाढतील. लव्ह लाईफमध्ये एकमेकांना क्वालिटी टाईम द्याल. ज्याची एखादी वस्तू हरवली असेल ती परत मिळेल. तुमचे गेलेले धन तुम्हाला परत मिळेल. या सप्ताहात तुमच्या पायांची काळजी घ्यावी. तुम्हाला बॅक पेन होण्याची शक्यता आहे. तुमचे तळपायही दुखतील. उपाय: बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा वाहणे व मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवणे. सिंह, या सप्ताहात तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही युजलेस आहात. तुम्हाला कोणी महत्त्व देत नाही, तर तुम्ही स्वतःला अपग्रेड करा. पिता किंवा पितातुल्य व्यक्तींबरोबर तुमचे वादविवाद होतील, पण भाऊ व बहिणींसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. बऱ्याच दिवसांपासून जे पैसे तुमचे अडकलेले होते किंवा मिळत नव्हते, तर ते पैसे तुम्हाला या सप्ताहात मिळतील. तुम्ही मद्यपान करू नका. नॉनव्हेज खाऊ नका. तुमच्या कामकाजामध्ये तुमची ऑथॉरिटी वाढेल. कुटुंबात मतभेद होतील आणि त्यामुळे परिवारामध्ये कलेशी निर्माण होतील. शेअर इन्व्हेस्टमेंट किंवा एखादी डील करत असाल तर नीट विचारपूर्वक करा आणि सतर्क राहा. उपाय: रोज सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ देणे आणि चिंच शिवपिंडीसमोर ठेवणे. कन्या, सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्ही असे काही डिसिजन घ्याल की त्यात तुमचे नुकसान होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या बॉसबरोबर आणि तुमच्या कलिग्सबरोबर तुमचे मतभेद होतील. तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होईल. या सप्ताहात तुमच्याकडून चुका होतील, पण त्याच चुका तुम्ही पुन्हा करू नका. कामकाजामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही बिझी राहाल, पण ती तुमच्या स्किलवर डिपेंड असेल. धनाची ग्रोथ उत्तम प्रकारे होईल. व्यापारी लोकांना नवीन आयडिया मिळतील, जेणेकरून त्यांचा इन्कम सोर्स वाढेल. लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे वादविवाद होतील. तुमच्या पार्टनरची तब्येतही बिघडेल. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणाला वाईट बोलू नका. या सप्ताहात तुम्हाला बॅक पेनचा त्रास होईल. लक्ष द्या. उपाय: मंदिरामध्ये केळी दान करणे आणि रोज केसरचा तिलक लावणे. तुळा, या सप्ताहाच्या सुरुवातीला थोडेसे आजारपण आणि कर्ज वाढेल. शत्रूपासून सावध राहा. या सप्ताहात तुम्ही मागे पडाल. तुमचे कॉम्पिटिटर पुढे जातील, त्यामुळे तुमचे पीस ऑफ माइंड बिघडेल. या सप्ताहात तुमच्या सरकारी कामामध्ये विलंब लागेल. तुमच्या पासपोर्ट, तुमची पेन्शन इत्यादी सरकारी कामे अडतील. या सप्ताहात तुम्ही खूप खर्च कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा, त्यामुळे तुम्ही अधिकाधिक कर्ज काढा. कर्जबाजारी होऊ नका. कर्ज काढणे टाळा. ट्रॅव्हलिंग करताना काळजी घ्या. वातावरणाचा परिणाम होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या पार्टनरची तब्येत बिघडेल. तुमच्या घरी धार्मिक कार्य घडतील. तुमची आध्यात्मिक प्रगती होईल. उपाय: चांदीचा कळा तुमच्या हातात घालणे
आणि गोशाळेत गाईला चारा खायला देणे. वृश्चिक, या सप्ताहात तुमच्या मुलांकडून तुम्हाला खुश खबर ऐकायला मिळेल. तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल, सुधारणा होईल, जेणेकरून तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात कॉम्पिटिशन्स आणि त्यांच्या अकॅडमिककडे लक्ष देणे. तुमच्याकडे कामे खूप आहेत पण इनपुट देऊ शकत नाही. नोकरीत खुशीचे वातावरण राहील. तुमच्या बॉस व सिनियर बरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. तुमच्या कामकाजामध्ये वाढ होईल. व्यापारात बरकत येईल. तुमचे क्लायंट तुम्हाला जॉईन होतील. डोकेदुखी, हेअर फॉल आणि केसांची काळजी घेणे. उपाय: जव दुधात भिजवून पक्ष्यांना खायला घालणे आणि कडुलिंबाचे झाड लावणे. धनु, तुमच्यासाठी हा सप्ताह खूप चांगला राहील, पण धनाच्या चढ उताराबाबतीत तुम्हाला टेन्शन येईल. त्यामुळे तुमचे घरचे वातावरण नेगेटिव्ह राहील, पण बाहेरचे वातावरण चांगले राहील. तुमच्या कामकाजामध्ये खूप चांगले चेंजेस होतील. तुम्ही तुमची काम करण्याची पद्धत वापरा. नोकरी पेशामध्ये इन्कम वाढेल, प्रमोशन होईल. इन्कम येण्याचे सोर्सेस खूप आहेत. नवीन प्रॉपर्टी, नवीन वाहन खरेदी करत असाल तर बजेट बाहेर जाऊ नका. फ्लेक्सिबल राहा. घरामध्ये कलेश निर्माण होतील. जेलस लोकांपासून सावध राहा. सुटलेली नोकरी परत लागेल. धन येण्याचा एक रस्ता, पण जाण्याचे अनेक रस्ते आहेत. म्हणजेच खर्च कमी करा. लव्ह लाईफ तुमच्या फेवरमध्ये राहील. कोणालाही तुम्ही फोर्स करू नका. उपाय: शक्य असेल तर रोज या सप्ताहात पिवळे कपडे परिधान करणे आणि विष्णू सहस्त्रनाम वाचणे. मकर, धनसंपत्ती, पैतृक प्रॉपर्टी तुमच्या फेवरमध्ये राहील. तुम्ही तुमच्या भाऊ व बहिणींबरोबर वादविवाद करू नका. प्रॉपर्टी, डील ॲग्रीमेंट इत्यादी म्हणजेच पेपरवर, डॉक्युमेंटवरती साईन करताना डोळे बंद करून साईन करू नका. ते विचारपूर्वक वाचा, नाहीतर तुमचे फसण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला घर खरेदी करण्याची इच्छा होती तर ती इच्छा पूर्ण होईल. तुमचे काही कारणास्तव पैसे अडकलेले आहेत तेही मिळतील. बिल्डिंग घेतली आहे, इतके दिवस पोझिशन मिळत नाही, ते मिळून जाईल. तुमच्या भोवती ऑरा आहे, तो तुमचे नॉलेज आणि वर्कप्लेसमुळे बनेल. लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनरबरोबर रोमॅन्टिक मूड येण्याचा योग आहे. वैवाहिक जीवन मधुर राहील. छान कुठेतरी बाहेर फिरायला जाल. क्वालिटी टाईम स्पेंड कराल. डोकेदुखी, ॲसिडिटीचा त्रास जाणवेल. उपाय: माँ भगवतीची उपासना करणे आणि रोज हनुमान चालीसा वाचणे. कुंभ, सप्ताहाची सुरुवात एकदम स्लो राहील. तुम्ही जेवढे नेटवर्किंग, चांगल्या लोकांबरोबर संबंध जोडले होते ते फायदेमंद होतील. तुमच्या वर्कप्लेसवर तुम्हाला लोक नावं ठेवतील. तुम्हाला इगो आहे, अहंकार आहे असे म्हणतील, पण ते तात्पुरते असेल. मनावर घेऊ नका. जे राजकीय क्षेत्रात आहेत त्यांना पदप्राप्ती होईल. घरापासून दूर तुम्ही व्यापार किंवा नोकरी करण्याचा योग आहे. कामकाजासाठी सप्ताह चांगला आहे, पण कौटुंबिक वादविवाद होतील. इन्फ्लुएन्शियल व्यक्तीमुळे तुमचे अडकलेले धन तुम्हाला परत मिळतील. लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनरमुळे वादविवाद होतील. त्यामुळे तुम्ही कुटुंबापासून दूर राहाल. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर सतर्क राहा. नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी खरेदी करताना 7 वेळा विचार करा.
नंतर खरेदी करा, नाहीतर नुकसान होईल. उपाय: चहा पावडर धार्मिक स्थळांमध्ये दान करा. कच्च्या दुधाने शिवपिंडीवर अभिषेक करणे. मेन: मिसअंडरस्टँडिंगमुळे नोकरी सुटण्याची वेळ येईल. व्यापारात एवढी प्रगती होणार नाही. तुम्ही कोणते डिसिजन घ्याल तर कुणाचा तरी सल्ला घ्या. नवीन विद्या म्हणजे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र शिकण्याचा योग आहे. केव्हाही सूर्यास्तानंतर आर्ग्युमेंट करून वादविवाद करू नका. जीवनात इमोशनल होऊ नका. रात्रीनंतर नवीन कार्याला सुरुवात करू नका. मनी मॅटर चांगले राहील. धनाचे सर्व रस्ते ओपन होतील. कोणत्याही इकडच्या तिकडच्या बाहेरून आलेल्या बातमीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही लगेच रागवता व लगेच चांगले होता, पण रागात वस्तू डॅमेज करता. असे करू नका. सेन्सिबल राहा. हेल्थ चांगले राहील. लव्ह लाईफमध्ये लगेच रिॲक्ट करू नका. लगेच रिॲक्ट झालात तर वादविवाद वाढतील किंवा तुमचे नाते तुटू शकते. उपाय: दत्तगुरूची आराधना करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.